अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानदेव ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणू युक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे, चित्ती हर्ष रमावे. म्हणून वाटते पुनः पुन्हा ते, पावन चरण नमावे. अनन्य भावे शरणरी घावे, अहंकार सांडून. झणी टाकावी तयावरून या, काया कुरबुंडून. आणि पहावे. क्लास सुरू झाला काय ग? बर ठीक आहे, ठीक आहे. आवाज येतोय का बघा माझा? आवाज आता येत नव्हता, आता आला ना. हा, फोन आला होता एक. आता येत आहे. आता येईल बहुतेक. अनन्य भावे शरणरी घावे, अहंकार सांडून. झणी टाकावी तयावरून या,
काया कुरवंडून, आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य राहुनी व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला की सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवूनी देई मज आदेश, वरद हस्त मस्तकी ठेवूनी देई मज आदेश, देई मज आदेश. ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण 29 पर्यंत ओव्या घेतलेल्या होत्या. 29वी ओवी झाली होती. ऐश्वर्यसी ईश्वरा जियेचे अंग संसारा, आपुलाही उभारा आपणची जे. त्याचा अर्थ असं पाहिला होता की जिचं अंग हे ईश्वराला ऐश्वर्य प्रदान करतं किंवा ऐश्वर्यासह सृष्टीची निर्मिती करण्यास कारणीभूत झालं, आणि ती स्वतःसुद्धा आपली उभारणी करते. म्हणजे तीसुद्धा, आता मी म्हटलं तसं, माया हे जे काही प्रकरण आहे हे आपण खूपदा ऐकतो, पण तरीसुद्धा आपल्या डोक्यात बसत नाही. आणि ही स्वतः सगळी ही विश्वाची उभारणी करते. आता 30व्या ओवीत काय म्हणतात बघायचे आपल्याला. आता पती तर म्हणजे आपण मागे पाहिलं होतं की ते जोडीदार आहेत, अगदी छान आहेत, असं सगळं पाहिलं होतं. पण आता इथे या ओवीमध्ये पुढच्या 30 आणि 31मध्ये की ही कशी त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळी आहे, आणि ती मात्र काय काय निर्माण करते ते कुणाच्या त्याच्या प्रेरणेनं म्हणा किंवा त्याच्या सह म्हणूया. म्हणून पुढची ओवी बघा. पतीचे निअरूपपणे, पतीचे निअरूपपणे, लाजोनी अंगाचे मिरवणे, लाजोनी अंगाचे मिरवणे. पतीचे निअरूपपणे, लाजोनी अंगाचे मिरवणे, केले जगा एवढे लेणे नामरूपाचे. खूप छान आहे ओवी. केले जगा एवढे लेणे नामरूपाचे. आता पतीचे अरूपपणे, अरूप म्हणजे ज्याला रूप नाही अशा, म्हणजे पतीला रूप नसताना अरूपपणानं, म्हणजे पती अरूप असल्यामुळं काय झाली दुसरी ओळ, लाजोनी अंगाचे मिरवणे. तिला लाज वाटायला लागली की पतीला तर रूप नाही, काही नाही, आणि मग आपणच आपलं फक्त अंग मिरवायचं किंवा आपणच मिरवत राहायचं. म्हणून तिनं काय केलं, स्वतःचं अंग मिरवण्याची तिला लाज वाटायला लागली. म्हणून 3ऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे 3ऱ्या भागामध्ये, केले जगा एवढे लेणे नामरूपाचे. आणि म्हणून तिनं हे नामरूपाचं जगावेगळं लेणं हे मिरवण्यासाठी तयार केलं. आता व्यवहारातलं उदाहरण देऊन सांगेन, पण हे आधी समजून घ्या की पुरुष हा कसा आहे, रूपरहित आहे. त्याला कुठलंच आकार नाही, हात नाही, अवयव नाहीत, म्हणजे हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाही, नाक नाही, कान नाही, तोंड नाही. हा निरवयवी आहे, म्हणजे त्याला अवयवच नाही आहेत, आणि म्हणून त्याला अरूप म्हटलेलं आहे. आणि अशा या अरूपपतीच्या योगानं ही मूळ माया, हीच कोणी स्त्री फार लज्जित झाली. कारण ही मोठी दैवी, आपल्याला भगवद्गीतेत म्हणलेलं आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. काल सांगितलं होतं मी की माझी माया कशी आहे, भगवंत सांगतात, ओलांडून जायला कठीण आहे, समजून घ्यायला कठीण आहे, पण ती दैवी आहे आणि गुणमयी म्हणजे त्रिगुणांनी युक्त आहे, असं भगवद्गीतेत म्हटले. आणि व्यवहारात सुद्धा आपण पाहतो की एखादी कुलवान, गुणवान किंवा गुणवती, कुलवती, रूपवती अशी एखादी स्त्री असते, आणि मग तिला जरा कसा तरी तिरळा, काणा, डोळ्यानं तिरळा किंवा दुर्गुणी किंवा व्यसनी असा जर कुरूप नवरा मिळाला, रंगही नाही चांगला, रूपही नाही चांगलं, तर असा जर नवरा मिळाला तर ती कशी करते, असा नवरा मिळाला म्हणून ती लज्जित होते बघा. पण काही कारणामुळं तिला
अशा पतीला निवडावं लागतं. आपण पाहतो इतक्या सुंदर गरिबाच्या मुली असतात बघा, धनहीनाच्या. ते कविता होती बघा, गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या. चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला. अशी ती वेगळी आहे, पण मला एकदम सहज का आठवली की असे गरिबांची किंवा पैसा नसलेल्यांची मुलं मुली खूप रूपवान असतात, सुंदर असतात, गुणवानही असतात, हुशार असतात. आणि त्यामुळे त्यांना केवळ पैसा नाही म्हणून एखाद्या व्यंग असलेल्या, कुरूप असलेल्या, रूप नसलेल्या व्यक्तीशी किंवा शिक्षण नसल्या, तर ह्या मुली बघा फार हुशार निघतात. अगदी मागे पाहिलं MPSC वगैरे होणाऱ्या या अगदी गरिबातल्या मुली आहेत. आणि मग असं असूनही त्यांना असं काहीतरी स्वीकारावं लागतं. तर असा जर काय म्हणू आपण, अयोग्य नवरा मिळाला किंवा अपात्र नवरा मिळाला, तर मग तिला थोडंसं वाटतं ना की आता आपल्याला मिरवण्याजोगं मग काहीतरी आपण निदान दागिने तरी घालावेत. म्हणून ही दैववान खरं आहे, गुणमयी आहे. आणि मग ती काय करते, ही प्रकृती नवऱ्याचं वर्णन महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की तो अभंग तो पेंधा निकवडा नुसदा, जीर्णाती वृद्धापासून निवृद्ध, तया आडनाव पुरुष. त्याचं वर्णन छान केलं. मी आता ते काल म्हणलं होतं की प्रकृती पुरुषाचं सगळं वर्णन करू, इथं थोड्याशा ओव्या फक्त सांगते. एरवी स्त्री ना नपुंसक, किंबहुना एक निश्चयो नाही, तो अचक्षु अश्रवण अहस्त अचरण, रूपनावर्ण नाम आथी. त्याला नामही नाही, कान नाहीत, डोळे नाहीत, सगळेच अवयवही नाही आहेत. अर्जुना काहीच जेथ नाही, तो प्रकृतीचा भरतार पाही, की भोगणे ऐसयाही सुखदुःखाचे. पण हा असा असतो, त्याला काही नाही, तो नपुंसक आहे, कुठलेच अवयव नाहीत, आणि त्याच्याबरोबर भोगायचे की त्याला त्याच्याबरोबर राहायचे. म्हणून काय म्हणतात, तयाच्या तवठाई निपटुनी काहीच नाही, की तया आघवेही आपणची होय, तया स्वयंभाची सम्मुती, तया अमृताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया, अनार्थाची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. त्याला कुळ नाही, जात नाही, आणि हिला मात्र भरपूर गणगोत आहे ना. सगळे प्राणी, सगळे पशु, सगळे मानव, सगळे वृक्ष, इतकं सगळं हिच्याकडे अमाप संपत्ती आहे सगळी. तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन बुद्धीही होय. त्याला मन नाही, त्याला काहीच अवयव नाहीत, निराकार आहे. म्हणून म्हणले तया निराकाराचा आकार, तया निर्व्यापाराचा व्यापार, निरहंकाराचा अहंकार हो निठाके, तया अनामाचे नाम. त्याला नावही नाही आहे. तया अजाचे जन्म, त्याला अज म्हणजे जन्म नाही. तया अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु, तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे. त्याला हे काहीच नाही, पण त्याचं हे सगळं तीच बनते. त्याचे अवयव तीच बनते, त्याचं रूप तीच बनते, त्याचा आकार तीच बनते. त्याच्या ठिकाणी तो निरहंकारी आहे, पण हिच्या ठिकाणी अहंकार ही निर्माण करते. आणि हे त्याला नाव नाही, तर हिला नाव छान प्राप्त झालेलं आहे. तो अजय आहे, तर ही जन्म घेते. आणि असं हे सगळं ती त्याचं होत असते. आणि अशा प्रकारे प्रकृती आपणच आपल्या पतीचं सर्व काही बनलेली आहे. एवमादीनि कर्माणि मयि वाचरितान्यपि, आरोपयन्ति रामेस्मिन् निर्विकारे खिलात्मनि, रामो न गच्छति न तिष्ठति, नानुशोचत्याकांक्षते त्यजति, नो करोति किंचित् आनन्दमूर्तिरचलः, परिणामहीनो मायागुणम् अननुगतो हि तथा विभाति,
अध्यात्म रामायणात रामाचं वर्णन केलेलं आहे की हा कसा आहे, नामरूपरहित पुरुष आहे. त्या पतीला नामरूपात्मक अशीही जगा एवढा दागिना घालून त्याला सगुण साकार आपल्याला शोभल असं त्या प्रकृतीनं सुशोभित केले. आणि म्हणजे अनेक नाना रूपात्मक जगत हे परिणामानं सर्व प्रकृतीच बनलेली. शास्त्रामध्ये 2 कारणं सांगितलीत. एक उपादान कारण असतं, दुसरं निमित्त कारण असतं. जसं उपादान कारण म्हणजे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं घटाचं उपादान कारण काय आहे? माती. माती असेल तर घट बनवता येतो, मातीच नसेल तर बनवता येणार नाही. पण माती जरी मिळाली तरी तो बनवणारा कोणतरी पाहिजे, ज्याला त्यातलं तंत्र माहिती आहे. माती कशी भिजवायची, कसं गोळा करायचा, कशी चाकावर ठेवायची, दांड्याने ते फिरवायचं कसं, हातानं त्याला बरोबर असा 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 आकार द्यायचा, हे सगळं करण्यासाठी निमित्त कारण लागतं. किंवा मग त्याच्या जोडीला म्हणलं तसं हे चाक, दांडा, स्वतः कुंभार, ही सगळी निमित्त कारणं आहेत. तर ही 2 प्रकारची कारणं मिळाली तर ते कार्य घडतं. म्हणून जे कारण कार्याहून निराळं असतं त्याला निमित्त कारण म्हणतात. पण जे कार्य आणि कारण एकाशीच जोडलेलं असतं, म्हणजे माती आणि घट हे एकच असतात, म्हणून त्याला उपादान कारण असं म्हणतात. आणि कुंभार हे निमित्त कारण आहे. तसं प्रकृती ही नामरूपात्मक जगताचं उपादान कारण असल्यामुळं सगळं नामरूप जगतामध्ये तिची व्याप्ती आहे. म्हणजे नामरूपात्मक जगतस्थितीत तीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. इतकं सगळं या प्रकृतीचं आहे. ही कशी करते, सगळं निर्माण करते, पुन्हा तो पसारा आटोपूनही घेते, सगळ्याचा संहारही करते. आणि पुरुष मात्र म्हणतात ना, करून सवरून नामा निराळा. म्हणजे खरी त्याची प्रेरणा आहे, त्याची सगळी शक्ती आहे, पण करणारी हीच आहे. आणि घरोघरी असंच घडतं. मी मगाशी म्हटलं तसं असा जर अयोग्य किंवा ज्याला जोडीदार न शोभणारा असा अरूप कुरूप असा जर नवरा भेटला तर बायका काय करतात, फार विचार करत नाही, जाऊ देत, आपल्याला दिले ना देवानी रूप, मग त्या अनेक प्रकारचे दागिने घालतील, अलंकार घालतील, छान छान साड्या नेसतील आणि छान मिरवून येतील आणि सगळा संसारही पुन्हा थाटतील, मुलं बाळं होतात, सगळं होतं. आणि तो बिचारा असाच निर्गुण निराकार, निर्गुण नाही म्हणायचं, पण ज्याला रूप नाही, असा नाही, असा जो आहे त्याच्याबरोबर त्यांचा संसार चालतो. आता काय करणार? आता हा तर सगळा एवढ्या जगाचा पसार आहे, हे सगळं ती निर्माण करते. आणि त्याच्यामध्ये तिचीच जरी प्रेरणा असली, तिचीच सगळी, ज्याला आपण म्हणतो पहिला म्हणजे हिरिरीनं तीच सगळं ते करत असते. पण तरीसुद्धा खरं त्याच्या पाठीमागं हा पुरुषच असतो असं पुढच्या ओवीमध्ये सांगणार आहेत. म्हणजे अजून एक ओवी आहे हिचंच कौतुक करणाऱ्या, तर आपण हे बघूया. तर गुलाबराव महाराज काय म्हणतात बघा. आणि अंग मिरवणे वगैरे हे छान त्यांनी अगदी सांगितलेलं आहे की शिवरूप पतीला नामरूप किंवा नामरूपरहित अशा पतीला पाहून ती लाजायला लागली आणि तिनं आपल्या अंगावर नामरूपात्मक असं जगा एवढं लेणं तयार केलं आणि तेच ती आता मिरवत असते. गुलाबराव महाराज म्हणतात, नामरूप ज्ञानात नाही, परिवृत्ती आटणी होवो निपाही, एवढे विश्वनिवाई नामरूपतेची. आता ज्ञानाचा जर विचार केला तर ज्ञानात नामही नाही आणि रूपही नाही. ज्ञान म्हणजेच अर्थात परमात्मा किंवा शिव. आणि ज्ञानवृत्तीचं ऐक्य करून वृत्तीचं पृथक पण नाहीसं केलं जातं आणि नामरूपात्मक एवढं संपूर्ण विश्व हे अनुभवायला मिळतं. संस्कृत बघूया. संस्कृतमध्ये काय म्हणतायत, अरूपं स्वपतिं वीक्ष्य, अरूपं स्वपतिं वीक्ष्य म्हणजे पाहून, भूत्वा प्रत्यंगमुखी रिया म्हणजे लाजेनं, भूत्वा म्हणजे होऊन,
प्रत्यंगमुखी म्हणजे वेगवेगळे अवयव तिनं धारण केले. अलंचक्रे 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 म्हणजे अलंकार ल्याली. जगन्मात्रैर नामरूपादिभूषणैः. या जगामध्ये जे जे निर्माण झाले त्या प्रत्येकाला नाम दिले, रूप दिलेलं आहे. आणि ह्या नामरूपांनी जे जगत निर्माण झालं हाच तिचा अलंकार आहे. आणि तो अलंकार घेऊन ती मिरवतीये किंवा छान फिरतीये. आणि मग जे आपलं दुःख आहे, असा अरूपपती आहे, ते त्याच्याकडे तिनं डोळेझाक केलेली आहे. मगाशी मी सांगितलं व्यवहारातही असंच घडतं. पण हा एवढा मोठा पसारा, याच्यामध्ये नामरूप. एक तरी वस्तू अशी आहे का ज्याला नाम नाही आहे? अगदी छोटीशी मुंगी, तिलाही मुंगीला नाव आहे. एवढंसं गवताची काडी असते, एवढासा अंकुर असतो, प्रत्येकाला नाव दिलं आहे आणि त्याला रूप पण आहे. भेंडीसारखी गवार नसणार आहे, गवारीसारखी मिरची नसणार आहे. प्रत्येकाचं रूप वेगळं, प्रत्येकाचा आकार वेगळा, प्रत्येकाची चव वेगळी. म्हणजे एकूण काय की हे नामरूपात्मक जगाचा जणू काही अलंकार केला तिनं आणि आपल्या अंगावर ल्याली आणि आपली मिरवती. आता तिची ही जगताची निर्मिती तुम्हाला माहिती असेल की पंच महाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि 3 गुण सत्व, रज, तम हे महत्त्वाचं तिचं भांडवल आहे. आणि त्याच्या ह्याच्यावर तिनं हे सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. म्हणून ती कशी मिरवतीच आहे. सगळं छान छान लिहून हा जगताचा काय म्हणू आपण रूप, नामरूपाचा पसारा किंवा नामरूपाचा अलंकार लिहून ती चाललेली आहे. आता स्वरूपानंद काय म्हणतात बघा. पतीसी तो काही नाही नामरूप, जाणोनी अरूप स्वरूप येती. स्वरूप येतो तो अरूपच आहे हे जाणते ती. पत्नी शक्ती देवी होऊन लज्जित, तया भूषवित जगद्रूपे. मग त्याला भूषण दिलंय सगळं, हे जगाचं सगळं काय म्हणू आपण जगरूपी अलंकार हा तिनं धारण केला. म्हणजे त्या पतीलाही मिळालेलेच आहे, कारण ते दोन्ही मिळून एकच आहे. पण आत्ता आपण म्हणताना प्रकृती वेगळी पुरुष वेगळा म्हणत असतो. अजूनही तिचं एका ओवीमध्ये वर्णन आहे. हे वि. कुलकर्णी काय म्हणतात बघा. आपल्या पतीला रूप नाही, म्हणजे आपला पती रूपरहित आहे, हे मनात आणून ती लाजते. कुठल्या बाईला असं आवडेल होती जर छान रूपवती असेल आणि एकदम कुरूप नवरा मिळाला तर? थोडंसं मनातून लज्जित खजील होतच ना माणूस. म्हणून तिनं काय केलं तर नामरूपात्मक जग हाच मोठा अलंकार पतीच्या अंगावर चढवला. स्वतःच्या अंगावर म्हणा, पतीच्या अंगावर चढवला आणि ती मिरू लागली. कारण पती आणि ती मुळात एकच आहे. आता पुढच्या ओवीमध्ये पुन्हा सांगतात की तो एकटाच आहे. ते मानसी गणेकर काय म्हणतात ते. आता हे निम्मा झालं आपलं पहिलं प्रकरण, निम्म होत आलेलं आहे. पतीचे निरूपपणे याच्याबद्दल ते काय म्हणतात की सार्ध हा शब्द जिथं जिथं वापरलेला आहे अनुभवामृतामध्ये, तर शिवशक्ती समावेशनामध्ये सगळं गूढ आणि निरुपाधिक असा आलेख तिने काढलेला आहे म्हणते. आणि हा जो गोसावी शिव आहे तिच्या पाठीराखेपणानं असला तरी तो अव्यक्त आहे, असा व्यक्त नाही आहे तो. मग त्या अलिप्तपणाला किंवा त्याच्या अरूपाला लाजून ती स्वतः अंगभर नामरूपाचं जगावडं ठसठशीत अलंकरण घालून मिरवते. काहींनी म्हटलं त्याला घालून मिरवते, पण खरं ती घालून मिरवते हेच जास्त योग्य आहे. कारण हौस कोणाला जास्त असते अलंकारांची? बायकांनाच असते नाही का. आता काही जणी पहिला अलंकार छान असतो, पण आता फॅशन आली म्हणून पुन्हा ते बदलायचं आणि नव्या डिझाईनमध्ये
तेच अलंकार करून घेतात. आणि प्रत्येक वेळेला म्हणतात, पहा आता माझं कसं आहे छान मंगळसूत्र किंवा कसं गळ्यातलं आहे. पहिलं जरा जुनं झालं होतं, त्याचं महत्त्व वाटत नाही. आता हिनं तर हा एकदमच छान एवढा मोठा नामरूपाचा असलेला हा जगाचा अलंकार तिनं धारण केलेला. आता 31वी ओवी बघा. अजून एका याच्यातलं राहिलं वाचायचं थोडंसं. आता खरं म्हणजे यांच्यामध्ये अद्वैत आहे, पण द्वैतामध्ये अद्वैत कसं दाखवतात. पूर्वी भेद होता, आता तिथं ऐक्य झालं, असं सारखं बोलणं हे आपल्याला ऐकून ऐकून लक्षात येतं. पण या परमात्म्याच्या ठिकाणी सगळा दुष्काळ आहे, त्याच्या ठिकाणी ऐक्याचाही दुष्काळ आहे. मग भेदच नाही तर ऐक्य कसं असणार, असे काही प्रश्न काहींनी उपस्थित केलेले आहेत. आणि आपला पती म्हणजे परमात्मा आहे. मगाशी सांगितलं तसं त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, अशी स्थिती पाहून प्रकृतीला मोठी लाज वाटली आणि तिनं हे नामरूपात्मक जग एवढं मोठं लेणं, एवढा मोठा अलंकार हा स्वतःच्या ऐश्वर्यानं तयार केला. ऐश्वर्य म्हणजे सगळी शक्ती बरं का, सगळे गुण. षड्गुण ऐश्वर्य म्हणतात ना भगवंताला, तसे हिच्याकडं पण जे जे काही गुण आहेत त्याच्या याच्यावर तिनं ते निर्माण केलं. आता 31वी ओवी बघा. ऐक्याचाही दुकाळा, आता जे पुढं मगाशी सांगत होते ते आता आहे या ओवीमध्ये. ऐक्याचाही दुकाळा, बहुपणाचा सोहळा, जिये सदैवोचिया लीळा दाखविला. ऐक्याचाही दुकाळा, दुकाळा म्हणजे दुष्काळ. ऐक्याचा त्याच्या ठिकाणी दुष्काळ आहे. आणि बहुपणाचा सोहळा, जिये सदैवचिया लीळा, जिच्या, जिये म्हणजे जिच्या, सदैवचिया लीळा म्हणजे ही खरं दैववान आहे. आणि ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी द्वैत तर नाहीच, त्याचा ऐक्याचाही दुष्काळ आहे आणि द्वैतसुद्धा असं सापेक्ष आहे. त्यामुळे एकपणाचाही तिथे दुष्काळच आहे, म्हणजे द्वैत नाहीच आहे. जिथे सदैवोचिया लीळा, आणि ज्या ठिकाणी सदैव किंवा सहजपणे लीळा म्हणजे लीलेनं दाखवता येत. या मायेचं सदैवपणाचं लक्षण जे आहे, म्हणजे दैवी येशागुण, दैवी म्हणलंय ना, दैवी येशागुणमयी. सदैव म्हणजे काय, आपण नेहमी म्हणतो तो अर्थ नाही घ्यायचा. सदैव म्हणजे जिच्या ठिकाणी दैवी गुण आहेत अशी. तर हे सदैवपणाचं लक्षण जे आहे, त्या सगळ्या लीळा म्हणजे तिच्या लीला दाखविला. तर त्या सगळ्या लीला इथं दाखवल्या आहेत. आता ही कशी आहे, ही सदैव कशी म्हणजे दैवानी कशी काय तिला निर्माण केली. तर पुरुष खरं दैववान आहे, त्यानं कोणतंही काम हातात घेतलं तर मग ते होणं शक्य असतं, किंवा अशक्य असलं तरी आपलं त्याच्याकडून व्हावयाचंच असं लोक म्हणतात. कारण पुरुषावर जास्त भिस्त असते बघा. अगदी मोठमोठ्या पदावरच्या स्त्रिया असल्या तरी लोक कधी म्हणतात त्यांना ते जमणार आहे का. आणि स्त्रिया आता माहिती आहे सगळ्यात आहेत, कॅप्टन आहेत, सगळ्या क्षेत्रात आहेत, वैमानिक आहेत. कुठलं क्षेत्र सोडले बघा त्यांनी. राजकारणामध्ये आहेतच, घरामध्ये तर ते छान करतच असतात, पण तरीसुद्धा कधी कधी त्यांच्याकडं थोडं गौणपणानं पाहिलं जातं, की लोकांना असं वाटतं की हे सगळं करणारा हा पुरुषच आहे. पण खरा प्रकार मायेचा कसा आहे की ह्या ओवीमध्ये तिला सदैव म्हटलेलं आहे. जिये ते अळूमाळू, रूपा गुणाचा चाळ ढाळू, ते भलतैसाही खेळू लेखा. आणि आता दैवामध्ये 3 प्रकार आहेत बरं का, 3 वर्ग आहेत. दैव म्हणजे काय, आपण म्हणतो ना माझं दैव पाठीशी आहे. मी तुम्हाला सांगेन ती पण तो एक श्लोक भगवद्गीतेतला एक श्लोक सांगेन. कुणीतरी हे बंद करा बरं का. कोण वासंतीताई तुमचा आवाज बंद करा.
वासंती ताई आवाज बंद करा कृपया. बोलणं ऐकू येते, आवाज हां. कृपया बंद. तर भगवद्गीतेत 18व्या अध्यायात 14व्या श्लोकात सांगितलेलं बघा, कुठलंही कार्य घडायचं असेल तर 5 गोष्टी लागतात. ते इथं दैवाभिप्रेत. आलं तिथे इकडे फोन घेतला काढून, तिथं बडबड करते. काय त्याचं काय घरभर बॉल रे, आपल्याला नाही करता येत का त्यांना म्यूट? हां. तर एक चांगलं दैव असतं म्हणजे उत्तम दैव, एक मध्यम दैव आणि एक कनिष्ठ दैव. दैव म्हणजे आपण ज्याला पूर्वीचं आपलं प्राक्तन म्हणतो त्याला दैव म्हणतो. रामायणातलंही गीत माहिती असेल तुम्हाला. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. तर दैवजात म्हणजे दैवापासून निर्माण झालेलं हे जे दुःख आहे हे आपल्याला भोगावंच लागतं. कधी कधी एखादा दैववान असतो की त्याला आल्यानंतर सगळं म्हणतात ना, जन्माला येतानाच सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आहे असं म्हटलं जातं. आणि गीतेतला तो 14वा श्लोक असा आहे, अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवंचैवात्र पंचमम. 5 गोष्टी लागतात एखादं कर्म यशस्वी होण्यासाठी. पहिलं अधिष्ठान, एक जागा लागते चांगली, स्थान. सगळीकडून सगळं उत्तम असं अधिष्ठान पाहिजे. बरं, छान आता मंदिर बांधलं किंवा ऑफिससाठी जागा बांधली, छान तयार केलं, पण तिथं चालवणारा कोणीच नसेल तर करता कोणीतरी पाहिजे, तिथे ऑफिसर पाहिजे, अधिकारी पाहिजे. करणं, बरं ते सगळं एखाद्या माणसाची अपॉइंटमेंटही केली पण त्या ठिकाणी काहीच साहित्य नसेल, करणं नसेल, मुख्य हल्लीच्या काळात फोन पाहिजे, मोबाईल पाहिजे, टेबल खुर्ची पाहिजे, सगळी साधनं पाहिजेत. म्हणून करणं म्हणजे सगळी साधनं ती जर असतील, 4 गोष्टी मिळाल्या, स्थान मिळालं, कर्ता मिळाला, 3 मिळाले म्हणजे करण म्हणजे साधनं मिळाली, हे सगळं मिळालं. पण नुसताच जर तो मनुष्य बसून राहिला तर उपयोग आहे का? सगळी साधनं आहेत, काही उपयोग नाही. विविधाहाच पृथक चेष्टा, वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली, वेगवेगळ्या प्रकारची कामं ही जर केली म्हणजे वेगवेगळे प्रयत्न म्हणू आपण केले तर 4 गोष्टी झाल्या. पण एवढं सगळं जुळवून आलं तरीसुद्धा दैव जर आपलं अनुकूल नसेल तर आपलं कार्य काही यशस्वी होत नाही. म्हणून दैवंचैवात्र पंचमम. पण दैवसुद्धा 20% मानलेलं आहे, भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त असं म्हणू नका की मला हे सगळं मिळालं आता माझं सगळं कार्य झालंच. तसं येतं इथे ह्या काय म्हणू आपण, प्रकृतीला दैवी का म्हणलं तर ती गुणांनी युक्त आहे. आता तिचे गुण म्हणजे सत्वरजतम आहेत. पंचमहाभूत तिला प्राप्त झाली म्हणजे निर्माण झालेली, त्यांच्या साह्यानं तिनं हे सगळं जग निर्माण केलं. म्हणून तिला दैवी ह्येषा ही एषा. ह्येषामध्ये 2 शब्द आहेत, ही एषा. ही म्हणजे कारण ही माया कशी आहे, दैवी आहे आणि गुणमयी आहे. तेच इथं सांगतायत की दैव जर श्रेष्ठ असेल तर आपल्याला सगळं योग्य मिळतं. तसं हिचं दैव श्रेष्ठ आहे, हिला दैव अनुकूल आहे. आणि आपल्याला जर वाईट असेल तर मग अगदी कनिष्ठ दैव म्हणायचं. आणि आपल्याला जरा मध्यम, थोडं सुख आहे थोडं दुःख आहे, 2 वेळचं खायला प्यायला मिळतंय, फिरायला मिळतंय, सगळं मिळतंय की मध्यम दैव. पण प्रयत्न करूनही जर काही मिळत नसेल तर मग त्याचं हो. याचे दैवांचे 3 म्हणजे उदाहरणं जे दिली ती परत सांगा ना एकदा, ते कळलं नाही मला. हा सांगते हे बघा, महत्वाचं काय सांगितलेलं आहे की हे 5 गोष्टीत दैव महत्वाचं आहे. म्हणजे दैव पण 5वं हवंय. पण दैवामध्ये उत्तम दैव म्हणजे श्रेष्ठ, की सगळं आबाद आहे, छान आहे. म्हणजे तिला सगळा दैवाचा पूर्वजन्मीचं ती चांगलं सुकृत घेऊन आल्यामुळं तिला हे सगळं प्राप्त झालेलं आहे. म्हणजे ज्याला आपण सगळ्या गोष्टी प्राप्त होणं, मिळणं हेच उत्तम दैव. म्हणजे कदाचित तिच्याकडं फार गुण नसतीलही
पण तरीसुद्धा दैव जर चांगलं असेल तर तिचं ते कर्म चांगलं होतं. दुसरं सांगितलेलं आहे मध्यम, म्हणजे मध्यम जर दैव असेल तर तिला 100% सगळं उत्तम मिळणार नाही. मग आपण पाहतो तसं 50% चांगलं, 50% सुख, 50% दुःख, म्हणून हे मध्यम दैव. आणि तिसरं सांगितलं आहे कनिष्ठ. कनिष्ठ म्हणजे दैवाची साथच नसते, म्हणजे रूप दिलं, गुण दिलं, हुशारी दिली, बुद्धी दिली, पण तिला जर काहीच अनुकूल मिळालं, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं सांगते, तर त्याचं कनिष्ठ दैव. आणि आपल्याला 3 कॅटेगरीतले लोक दिसतात की नाही व्यवहारात, पण आपल्या शेजारी पाजारी दिसतात, तसेच हे 3 दैव आहेत असं सांगितलं इथं आपलं एक थोडंसं पुष्टी करण्यासाठी. पण ही मात्र दैववती आहे, दैववान आहे आणि उत्तम दैवानी ती युक्त आहे. त्यामुळं भगवंताला जे वाटतं की मी एकटा आहे आणि बहुश्याम, एकोहम बहुश्याम, तर बहु व्हावं असं जे फक्त भगवंताला स्फुरण झालं परमात्म्याला, त्याच्यातनं ही माया निर्माण झाली. आणि ही अशी उत्तम आहे, उत्तम दैव घेऊन आली की तिने एवढं मोठं जग निर्माण केलं आणि जगाचा अलंकार घालून ती फिरते, असं हे सगळं सांगितलं. आणि ही जी स्फुरण झाली तीच ती माया आहे. म्हणजे भगवंताचं स्फुरण म्हणजेच माया. म्हणजे पुन्हा ते जग आणि भगवंत वेगळे नाहीत. आपण ज्ञानेश्वरीत तेच पाहतोय की सगळं एकच आहे शेवटी, पण आपल्याला हे द्वैत दिसताना मात्र जग वेगळं दिसतंय. तो परमात्मा आपल्याला शोधून काढायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मग या मायेबरोबर जे उठणारे त्रिगुण आहेत, ते त्रिगुण आणि पंचमहाभूतं या सगळ्यांच्या साह्यानं ती जग निर्माण करते. म्हणून तिनं काय केलं बघा, अजूनही काही ओव्या आहेत. तो अवसांत चेहला, उद्यमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडला इच्छावशे, निरालंबीची वाडी. आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीतली सगळी माया नंतर बघूया. होती त्रिभुवना एवढी, हे तयाची ये जोडी रूपा आली. ती सतत उद्यमी म्हणजे उद्योगी राहतीये, सतत उद्योग करते. आणि म्हणून आपल्याकडं खूप पूर्वीच्या काळी अशी गीतं होती बघा, मला आठवतं 50 वर्ष पूर्वी, तुम्ही तशाच काळातले सगळे आहात. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी, जय 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 देवी, जय जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी. जो कष्ट करतो, जो श्रम करतो, सतत प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी पण दैव उभं राहतं. आणि ही जी सगळी संपत्ती प्राप्त होते, ही कष्ट करणाऱ्याला, प्रयत्न करणाऱ्याला, आळसात बसणाऱ्याला काहीही मिळत नाही, असे आपल्याकडं म्हटलं जातं आणि अनुभवात येतं. तर अशी ही दैवी माया आहे आणि ती हे सगळं जगाचं अलंकार घेऊन मिरवती आहे. किंवा आता आपण 31मध्ये असं पाहतोय की ऐक्याचाही दुकाळ, म्हणजे खरं त्याच्या ठिकाणी, पुरुषाच्या ठिकाणी ऐक्य तरी कसं आहे म्हणायचं, त्याचाही दुष्काळच आहे. आणि हा सगळा बहुपणाचा सोहळा हा हिच्यामुळेच घडलेला आहे. तिनंच सगळा प्राप्त केलेला आहे, दाखवलेला आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी दुष्काळ आहे, काही जण म्हणतात ना, हो ही जर नसती तर ह्याच्या संसाराची वाट लागली असती. तसंच इथं या पुरुषाचं पण आहे की हा शांत आहे, काही कटपट करत नाही, कुठला त्याला दैव बिव काही माहिती नाही, कशाशी काही खायचं माहिती नाही. आणि ही मात्र हा बहुपणाचा सोहळा त्याला दाखवते. म्हणजे हिच्याकडे एवढं कर्तृत्व आहे की हिनं सगळी जगाची निर्मिती केली. अर्थात ते सगळे परमात्म्याचंच अंश आहे, रूप आहे. हे पुढं पुन्हा आपण बघणार आहोत. अजून कोणाला काही शंका आहे का विचारा. आपण हे बघूया ह्याच्यावरची वृत्ती आणि गुलाबराव महाराजांचं. एक सत्यपटावरी मिथ्या चित्रे नाना परी, काढोनी लीला प्रकारी श्रीहरी जो. आता यांनी वेगळा जरा त्याला टच दिला. ते काय म्हणतात, ऐक्याचाही दुकाळा वगैरे, पण त्यांनी वेगळं घेतलं की एक सत्यपटावरी. सत्य काय आहे, एखादा पट असावा, पट म्हणजे एखादं वस्त्र, आणि त्याच्यावर मिथ्या चित्रे नानापरी, त्याच्यावर खोटी खोटी चित्र रंगवली. काढूनी लीला प्रकारे, आणि लीलया सहजपणे काढली. असा जो आहे तो श्रीहरी आहे. म्हणजे तो असं व्यक्त काहीच करत नाही, ही मात्र व्यक्त करते. म्हणजे या सद्ब्रह्मावर नाना प्रकारची खोटी चित्र काढून तो श्रीहरी
नाना प्रकारची लीला करतो, अर्थात ही माया सगळं हे करत असते असं इथं म्हणले. ज्ञानेश्वरांनी हे अद्वैत सत्य आणि द्वैत खोटं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अद्वैत हे सत्य आहे. परवा त्या सुमनताई मला विचारत होत्या, आजही असाव्यात, की हे द्वैत आणि अद्वैत काय आहे. तर खरं अद्वैतच आहे, पण आपल्याला ते द्वैत भासतंय की नाही, सगळं रोज अनुभवतो की नाही आपण. इतकी नाना प्रकारची माणसं, नाना प्रकारचे प्राणी, त्याला सगळ्यांची नावं वेगळी. मग एखादा म्हणेल, म्हणजे असं आपण एखाद्याला चट्टेनं म्हणतो तू गाढव आहेस, पण असं कोणी स्वतःला म्हणेल का मी गाढव आहे. कारण आपण तिचं द्वैत मानतो की नाही. वास्तविक त्या गाढवामध्ये तेच आत्मरूप आहे, आपल्यामध्येही तेच आहे, पण आपल्याला व्यवहारामध्ये हे द्वैताचा क्षणोक्षणी आपण अनुभव घेत असतो. आणि म्हणून ज्ञानदेवांनी हे अद्वैत सत्य आहे आणि द्वैत खोटं आहे. सकाळीच आपण त्या ज्ञानेश्वरीच्या याच्यात पाहिलं की ज्ञानदेवांना जेव्हा मला तेव्हाच हे क्लिक झालं की जेव्हा निवृत्तीनाथ म्हणालेले आहे की अरे हे तू सगळं भगवंताचं म्हणणं सांगितलंस ज्ञानेश्वरीमध्ये आणि तुझ्या अनुभवाचे बोल का नाही सांगितले. म्हणून हे अनुभवाचं अमृत ते सगळ्यांना आता पाजतायत. आणि हे त्यांनी म्हणे 107व्या वेळेला जे आता समाधी घेतलेली आहे ही 107वी वेळ आहे त्यांची, म्हणजे त्यांचे अवतार 107 झाले. आणि त्यांनी इतक्या वेळा हे अनुभवलंय सगळं अद्वैत. त्यांना कुठंच द्वैत दिसत नव्हतं, म्हणून ते पोटतिडकीनं आपल्यालाही सांगतायत. पण आपल्याला त्याचा मेळ घालता 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 आता अनुभवामृत संपेल, त्यावेळेला आपल्याला तो मेळ बसेल आणि आपणही त्या दृष्टीनं हळूहळू हळू वाटचाल करतो आहोत. ती करायची, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, यत्रैकत्वस्य दुष्कालच म्हणले बरं का, संस्कृतमध्ये पण दुष्काल म्हणजे जो वाईट काळ आहे तो दुष्काल. यत्रैकत्वस्य दुष्कालस तत्र बाहुल्य संभ्रमः या सौभाग्यवती तस्या लीलया तस्य दर्शिता. लीलया अगदी सहजपणे ही सौभाग्यवती आहे, ती भाग्यवती झालेली आहे. आणि त्याच्या ठिकाणी मात्र एकत्वाचा सुद्धा दुष्काळच आहे. पण हिनं बाहुल्य सगळं निर्माण केलं, बहुपणा निर्माण केलेला आहे आणि हे त्याला दाखवलेलं आहे, म्हणजे दाखवून दिलेलं आहे. बायका अशा म्हणतात, बघा मी करून दाखवीन, तुम्हाला वाटत असेल ना या शून्यातनं मी निर्माण करीन, या मुठभर पैशातून मी सगळं उभं करीन असं म्हणतात. आणि त्यांच्याकडं ती कौशल्य शक्ती आहे. पण म्हणजे असा अर्थ तो पुरुष काही अगदी नामा वेगळा म्हणतात, नामा वेगळा आणि कर्मा वेगळा, पण खरा तोच प्रेरक असतो. त्याच्यात आणि तिच्यात तसा भेद नसतो. हा शिव आणि शक्तीतला किंवा परमात्मा आणि माया याच्यातला भेद हा सगळा तात्पुरता आहे. केवळ आपल्याला समजून घेण्यासाठी आपण हे द्वैत पाहतो आहोत. आपणही त्या ज्ञानदेवांसारखे जर अद्वैताचा अभ्यास केला, तू मी भेदच संपला, कुणाशीही वाद नाही, सगळ्यांशी प्रेमानं वागणं, त्याच्या ठिकाणीही तोच आत्मा आहे, माझ्या ठिकाणी तोच आहे. आता एकनाथांची मगाशी उदाहरणं कोणतरी सांगत होतो की केवळ अंत्यजाच्या घरी ते जेवायला गेले म्हणून लोकांनी त्यांना अगदी वेड्यात काढलं. पण त्या अंत्यजाची इच्छा होती की मला 1008 माणसांना ब्राह्मणांना जेवायला घालायचे आणि कोणीच यायला तयार नसतात, म्हणून एकटे एकनाथ तिथे जेवायला जातात. आणि जेव्हा तो पत्रावळी उचलतो त्यांचा मुलगाच तिथे येतो, तर एकनाथांची पत्रावळ उचलायला लागतात, तर त्याच्याखाली दुसरी पत्रावळ, ती उचलली, तिसरी पुन्हा उचलली, चौथी, अशा 1000 किंवा 108 काही म्हणू आपण, एवढ्या पत्रावळी तिथं निर्माण झाल्या. म्हणजे भगवंताची जी हे आहे सगळी लीला आहे, कला आहे, तर ती आपल्याला लक्षात येते. आणि आपण म्हणून लक्षात घ्यायचं की ही जी माया आहे ही आपण समजून घ्यायची. काय म्हणतेस? आज काही खरं नाही. बर, आता पुन्हा आवाज गेलाय का बघा, आलाय? आला आवाज, आला ना? क्षणभर. हां, ते आता काय, आज लेख माझी फोन करते, तिच्या लक्षात येत नाही हा वर्ग चालू आहे ते. ठीक आहे.
आता आपण हे बघत होतो, संस्कृत बघत होतो. यत्रैकत्वस्य दुष्कालस तत्र बाहुल्य संभ्रमः. त्यामुळे ज्याच्या ठिकाणी एकत्वाचा दुष्काळ आहे त्याच्या ठिकाणी बाहुल्य अनेकत्व आहे याचा सगळा संभ्रम होतो. आणि या असौभाग्यवती तस्या, आणि जी सौभाग्यवती आहे तस्या लीलया तस्य दर्शितः, तिनं लीलया हे सगळं दर्शन दिलेलं आहे किंवा हे दाखवलेलं आहे. म्हणजे तिच्या ठिकाणी सहजता पण आहे, सहजता पण आहे आणि ती हे सगळं निर्माणही करू शकते असं त्यांनी सगळं पटवून दिलेलं आहे. आपला जो पती आहे, परमात्मा आहे, आत्ता सांगितलं तसं, आणि त्याच्या ठिकाणी काही नाम नाही, रूप नाही, आकार नाही, म्हणून ती लाजली आणि तिनं त्यालाही ऐश्वर्यवान केलेलं आहे. एवढा मोठा जगाचा अलंकार तिनं. तर आता हे कशासारखं आहे बरं का. एक 3-4 उदाहरणं ज्ञानदेवानीच दिलेली आहेत, पण ती सांगते. म्हणजे हे सगळं खोटं आहे. हे किती खोटं आहे त्याच्यासाठी त्यांची 3-4 उदाहरणं पहा. ऐक्याचा त्याच्या ठिकाणी दुष्काळ असणारच, त्याच्या ठिकाणी भेदही नसणारच, किंवा ऐक्य आलं असं म्हणणंसुद्धा तिथं थोडंसं अवघडच आहे. म्हणजे जे नाहीच ते उत्पन्न कसं होणार, नाश झाला असं तरी कसं म्हणणार. एखादा प्रवासातनं येईल, आपण म्हणू अहो जरा स्नान करा, दमून आलायत. तो म्हणाल मी रस्त्यानं मृगजळानं स्नान केले. बघा आता, मृगजळानं मी स्नान करून आलोय, मला गरज नाही आहे. मृगजळाचं स्नान कोणी करू शकेल का. पण त्याच्या जी भाषा आहे, मी मृगजळानं स्नान केले, याच्यातलं द्वैत आणि अद्वैत समजून घ्या की जी गोष्ट नाहीच ती तो सांगतो. दुसरा एखादा म्हणेल अहो मी येता येता मला सशाचं शिंग सापडलं. सशाला शिंग असतं का. म्हणजे ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण इथं आहोत असं मानतोय. एखादा म्हणेल अहो गावात घटना किती वाईट घडली माहिती आहे. ती वांझ पत्नी होती ना, वांझ स्त्री होती ना, तिचा मुलगा गेला, मरण पावला आणि सगळा शोक चाललेला आहे. आता जिला पुत्र होऊ शकत नाही तिला वांझ म्हणायचं, आणि तिचा किंवा वंध्या म्हणतात तिला, आणि वंध्येचा पुत्र मरण पावला हे जर सांगायला लागलं तर आम्ही त्याला वेड्यातच काढू की नाही. म्हणजे आपल्याला एवढं कळतंय की वंध्या असेल तर तिला पुत्र होणार नाही, मृगजळाचे पाणी मिळणारच नाही, ते सगळं भास असतो, तसा हा सगळा भास आहे. आणि एखादा म्हणाल अहो आकाशात एवढी फुलं आली होती पण माझ्या मुलांनी ते आकाशातलं फूल चुरगाळून टाकलं. त्याला गगनपुष्प किंवा खपुष्प असं म्हटलेलं आहे तत्त्वज्ञानात. म्हणजे ज्याचे नाहीच आहे अस्तित्वात त्याच्या तुम्ही सगळ्या कल्पना करते. म्हणजेच काय की सदैव जो अद्वैतानंदात राहतो परमात्मा, त्याच्यामध्येच तो मग्न असतो अद्वैतामध्ये. आणि तिथे हा भेद कसा असणार, किंवा तिथं भेद नष्ट होऊन ऐक्य कसं साधारण. भेद नाहीच, अभेदच आहे. तर अशा परमात्म्याच्या ठिकाणी या दैववान प्रकृतीनं बहुपणाचा सोहळा दाखवला असं जे सांगितलं, तर ते पुढच्या ओळीमध्ये ऐक्याचाही दुकाळा बहुपणाचा सोहळा जी सदैवेची लीळा दाखविला. तर तिनं हा सगळा असा सोहळा दाखवलेला आहे. ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या सगळ्या आपण शक्य मानतो, म्हणजे मानतो पण त्या चुकीच्या आहेत. म्हणजे दैववान बायको जरी असली तरी ती कुणाच्या सत्तेवर आहे, तर ते परमात्म्याच्या, आणि परमात्म्यामुळं ती हे सगळं घडवून आणतीये. आता पुढच्या ही जी 31व्या ओवीतला शेवटचा जो भाग आहे, जी सदैवेची या लीळा दाखविला, तर तिची जी लीळा आहे ती दाखवण्याला प्रवृत्त करणारा कोण आहे, तिचा खरं पतीच आहे. तर पुढच्या ओवीमध्ये पतीचं महत्त्व सांगितलेलं आहे, ते आपण आता 8 दिवसानंतरच बघूया. उद्या प्रवासात आहे, मग पुन्हा क्लास घेणं थोडं अवघड होईल, तर आपण उद्यापासूनच विराम देऊया. कोणतरी म्हणालं सुट्टी असल्यावर बरं असतं, तसं नाही आहे. सुट्टी असल्यावर वाईट वाटतं, मला स्वतःलाच करमत नाही. पण मग प्रवासात हे एवढे ग्रंथ ते वेळा काही जुळणार नाही आहेत.
सततच लांब लांब असणार आहे. तर आपण इथेच थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. मी आता मायेचा एक छान प्रसंग तुम्हाला पुढच्या वेळेला आल्यानंतर सांगेन. दत्तात्रेयांनी कसा श्री समर्थांना दर्शन देताना एक माया निर्माण केलेली होती. अशा बऱ्याच कथांमध्ये किंवा पुराणांमध्ये आपल्याला माया आढळतात. अगदी नारदांनासुद्धा श्री विष्णूंनी कसं मायेत टाकलेलं होतं आणि क्षणभर ते कसे विसरले. तर एक काही काळ काही जन्म निघून गेले आणि मग पुन्हा येऊन म्हणतात की असं असं सगळं झालं, मी त्या मायेमध्ये रमलो. तर ते दोन प्रसंग आपण पुढच्या वेळेला बघूयात. म्हणजे तुम्हाला ही जी अशी काही घटना घडतात तर त्या मायेमुळं कसे घडतात आणि हे सगळं विश्व मायेमुळं कसं निर्माण झाले हे आल्यावर समजावून देऊ आणि मग पुढचा आपण भाग घेत राहूया. कोणाला काही शंका असेल तर विचारा.